नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवसेना बाही म्हणजे फुग्याची बाही जी काठपदरची असते ती कशी तयार करायची हे पाहायचं आहे. तर या इथे मी पहा सिंपल असं हे बाहीचं मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर यावरून आपण कसं कटिंग करायचं हे पाहायचं आहे आणि कुठं आणि किती कसं वाढवायचं आहे हे पाहायचं आहे. तर या बाहीची उंची जी आहे ती पहा 11.5 इंच, म्हणजे बाहीची उंची आहे 10.5, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 11.5 इंच या इथे घेतलेलं आहे. म्हणजे आपण जशी रेग्युलर बाही कटिंग करतो त्याप्रमाणे केलेली आहे. या इथे मी पुढचा आकार दिलेला नाही कारण ही फुग्याची बाही आहे. तर पहा, आता आपल्याला काठ मोजायचा आहे ब्लाऊजचा. तर इथे हा काठ किती भरतोय हे पाहायचं आहे. तर हे शिलाई मार्जिन सोडून फक्त हा काठ मी चेक करते. पहा, जवळपास 3 इंच आहे. तर 3 ते 3.25 इंच आहे. तर अर्धा इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिन लागतं. ते धरून मी या इथे 3.5 इंचावरती मार्किंग करत आहे. पहा, अजून एकदा आपण 3.5 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेऊया. आणि हा जो खालचा भाग आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे. आता हा भाग कट करून काढल्यानंतर तुम्हाला कुठे आणि किती वाढवायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला फुग्याची बाही कट करताना कुठेही प्रॉब्लेम येऊ नये. या आपल्या सिंपल बाहीवरून, साध्या बाहीवरून आपण जी देवसेना बाही आहे ती कट करू शकतो. आता हा भाग आणि हा भाग, तर सर्वात पहिल्यांदा आधी हा भाग कट करून घेऊया. तर मी तुम्हाला ही बाही कशी वाढवायची हे सांगते. आता या इथे मी अस्तर घेतलेलं आहे पहा, आणि मी हे 4 फोल्डमध्ये केले म्हणजे आपल्या दोन्ही बाह्या बरोबर निघतील. आणि या इथे ही बंद बाजू जी आहे ती आपल्याकडे करायची आहे. तर आता हा पार्ट जो वरचा आपण कट केलेला होता तो कसा वाढवायचा पाहूया. तर सर्वात पहिल्यांदा इथे पहा, आपण जेव्हा काठ जोडणार तेव्हा इथे आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन हवं आहे. तर त्यासाठी या इथे हे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे घेत आहे. पहा, अशा पद्धतीने हे घेतल्यानंतर ही बाही अशी या पद्धतीने ठेवायची आणि फुगा येण्यासाठी वरती जवळपास 1.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे. तर या इथे जे काही एक्स्ट्रा असेल ते मी घेणार आहे. तर 1.25 इंच भरत आहे पहा, आणि कपडा आता माझ्याकडे एवढाच आहे. तर मी यासाठी या इथे 1.25 इंच, तर मी 1.25 इंचच घेणार आहे. तर आता चुन्या घेण्यासाठी फुग्याची बाही बनवायची आहे. तर चुन्या आपल्याला टाकण्यासाठी या इथे तुम्ही 4 इंच या इथे एक्स्ट्रा घेऊ शकता आणि इथून पुढे ही आपल्याला बाहीवरती ठेवायची असते. तर मी या इथे 5 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. जेवढ्या जास्तीत जास्त चुन्या येतील या पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं आहे. मला कस्टमरने पूर्ण असं दंडाला चुन्या सांगितलेल्या आहेत. तर मी या इथे 5 इंच घेतलं. 5 इंच घेतल्यानंतर इथून मी हे असं हे चौकोन एक तयार केला. आता ही जी बाही आहे ती मी पहा आहे अशी ठेवते इथे आणि ड्रॉ करून घेते. ही 34 साईजची बाही आहे. तर ही मी या पद्धतीने ड्रॉ केली. तर आता हे आपलं हे नॉर्मल स्लीवचं कटिंग झालं. तर पप येण्यासाठी आपल्याला वाढवायचं आहे. तर मी या इथे तुम्हाला दाखवते कसं वाढवायचं ते. 1.5 इंचापर्यंत तुम्ही इथे वाढवा, छान पप येतो. तर मी आता 1.25 इंचच वाढवते कारण माझ्याकडे एवढाच कपडा शिल्लक आहे. आता आपण बाहीला आकार देऊन घेऊया. या पद्धतीने. तर या पद्धतीने मी या इथे हे उंचीमध्ये वाढवून घेतलेलं आहे. तर इथे थोडा मी आतून आकार देते पहा, जास्त बाहेरून नाही देत. हा मी आकार घेणार नाही. तुम्ही हा आकार ठेवला तरी सुद्धा चालू शकतं, असं काही नाही. आणि हे जे एक्स्ट्रा आहे ते, तर एवढी बाही आपल्याला कट करायची आहे. त्यासाठी कपडा भरपूर लागतो. तर पहा, इथे जॉईंट करण्यासाठी आधी आपण इथे शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे. तर फक्त इथे जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि हा पफ येण्यासाठी 1.5 इंच घ्यायचा आहे. तर हे जे आहे ते आपण कट करून घेऊया.
आणि 34 साईज आहे आणि मी कॅप हाईट 3.5 इंच घेतलेली आहे पहा. आणि हे जे वाढवलेला कपडा आहे तिथे असा कट देऊन घ्यायचा. तर अशी ही एक स्लीव्ज आपली तयार होते या पद्धतीने. एवढा कपडा आपल्याला लागतो पप तयार करण्यासाठी. तर मेन फॅब्रिकवरती सुद्धा हे आहे असं ठेवून आपल्याला कट करायचं आहे. आता या इथे पहा, एक ही आपली खालची काटा पदराची जी पट्टी असते ती आपल्याला काढायची आहे. तर मी ती ही इथे आहे अशी ठेवून घेतली आणि इथे पहा ही आहे अशी ड्रॉ करायची आहे. आता इथे आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. पहा इथे जोडण्यासाठी फक्त आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. बाकी कुठेही शिलाई मार्जिन घेण्याची गरज नाही. आपण या इथे वाढवलेलं आहे सिंपल बाही कटिंग करताना, त्यामुळे इथे फक्त आपल्याला हे वाढवायचं आहे. आता मी हे जे आहे ते आहे असं कट करून घेते. आणि इथे जे काही कमी पडत आहे ते पहा मी तिथे जरा जोड देऊन घेणार आहे. तर अशा पद्धतीने हा सुद्धा पार्ट आपला इथे तयार झालेला आहे. तर या पार्टसाठी पहा इथे जो हा काट आहे याच्यावरती मी हे असं ठेवलं. पहा अगदी व्यवस्थित असं हे आपलं या इथे याचं कटिंग झालं. मी आधीच हे काट जे आहेत ते इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊनच हे कट केलेलं होतं. आता हा जो कपडा आहे तो कसा कट करायचा आहे पहा. हा सुद्धा आपल्याला असाच 4 फोल्ड मध्ये करायचा आहे. आता हे मी असं 4 फोल्ड करून घेते व्यवस्थित असं. आणि आपण जो कट केलेला भाग आहे हा तो आहे असा यावरती ठेवायचा आहे. तर यातला मी एकच पार्ट पहा असा ठेवते. आणि इथे हे जे काही एक्स्ट्रा आहे ते मी कट करून काढणार आहे. आता पहा इथे काळजीपूर्वक कट करायचा आहे. बंद बाजू आपल्याला याकडे ठेवायची आहे, नाहीतर दोन्ही पार्ट आपले सेपरेट होतील. पहा आता मी हे सेपरेट करून घेते. या पद्धतीने हे दोन्ही भाग आपले सेपरेट झाले. आता हे जोडून आपण ही बाही कशी पूर्णपणे तयार करायची हे पाहूया.